मुंबईतल्या एटीएम्सच्या ठिकाणी काय परिस्थिती आहे आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। सध्या मी नरीमन पॉइंटच्या सगळ्या परिसरात आहे। विधान भवन इथून हाकेच्या अंतरावर आहे। सिंडिकेट बँकेचे हे एटीएम, अशा प्रकारच्या अनेक बँका आणि अनेक एटीएम या परिसरात आहे, कारण हा परिसरच मुळात कॉर्पोरेट एरिया म्हणून ओळखला जातो। मात्र आजही या सगळ्या परिसरामधले एटीएम अगदी तुरळक एटीएम सुरू आहेत। अनेक एटीएम हे बंदच आहेत। एटीएम बंद असून सुद्धा अनेकांनी इथे रांग लावलेली आहे की थोड्या वेळाने कदाचित कॅश येईल, एटीएम मध्ये या मशीन मध्ये भरली जाईल आणि त्यानंतर ती आपल्या खिशात येईल, हीच कदाचित आशा या सगळ्यांना आहे। आता हे जे एटीएम बंद आहे, जर सर्व्हिस पुन्हा हे सुरू झाली नाही लवकरात लवकर, तर तुमच्या पुढे पर्याय काय असणार आहे? पर्याय दुसरा एटीएम शोधणं। अच्छा, असं शोधत राहणार आणखीन ह्याच्याशिवाय पर्याय नसेल, कारण आज बँका बंद आहेत रविवार असल्यामुळे। सोमवार वाट बघायला लागेल आम्हाला। नक्की, त्यामुळे सोमवारपर्यंत बँक खुली होण्याची वाट बघण्यापेक्षा एटीएम शोधत राहणं हा एकमेव पर्याय आता सुखकारक वाटतोय, कारण अशा प्रकारचे अनेक एटीएम आहेत की जे बंद आहेत। काहींमध्ये कॅश होती तर ती संपते, काही आउट ऑफ सर्व्हिस जात आहेत। यामुळे अशा अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे एटीएमच्या बाहेर एटीएम सुरू होण्यापूर्वीच अशा प्रकारच्या रांगा आपल्याला लागलेल्या दिसत आहेत। कॅमेरामन अरविंद सह मनोज पाठक, एबीपी माझा, मुंबई।